नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बोलूया या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत। तुमचे इंग्रजी बोलणे तुम्हाला सुधारायचे आहे का? जर तुम्हाला ते सुधारायचे असेल तर मी आज तुम्हाला जे काही कॉमन एक्सप्रेशन्स सांगणार आहे ते एक्सप्रेशन्स माझ्या मागे म्हणा किंवा काळजीपूर्वक ऐका आणि ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायचा प्रयत्न करा। त्या प्रत्येक कॉमन एक्सप्रेशन बरोबर मी उदाहरण सुद्धा दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या सिच्युएशन मध्ये ते वापरायचे आणि कशा पद्धतीने वापरायचे हेही तुम्हाला समजेल। त्यामुळे चला सुरू करूया। एकदम झटपट आणि जबरदस्त असे एक्सप्रेशन्स आपण आज शिकणार आहोत। जर तुम्हाला सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही गोष्टींविषयी जर बोलायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता, हिट मी अप, मला मेसेज कर किंवा कॉल कर। उदाहरणार्थ, If you are free on Sunday, hit me up. I will text you. मी तुला मेसेज करतो। उदाहरणार्थ, Do you need the address? I will text you. Let us catch up. म्हणजे भेटून बोलूया। उदाहरणार्थ, It has been months. Let us catch up soon. I am online. म्हणजे मी ऑनलाइन आहे। For example, Can you talk now? I am online. You there? आहेस का? उदाहरणार्थ, We were talking and you stopped. You there? It went viral. म्हणजे ते खूप व्हायरल झालं। उदाहरणार्थ, Her funny reel went viral. Slide into DMs. म्हणजे DMs मध्ये जा किंवा मेसेज पाठवा। उदाहरणार्थ, She slid into her DM to complain about the art. Send me the link. म्हणजे मला लिंक पाठव। उदाहरणार्थ, I want to join the session. Send me the link. Let us go live. म्हणजे आपण लाईव्ह करूया। उदाहरणार्थ, Everyone is online. Let us go live now. I am offline now. म्हणजे मी आता ऑफलाइन आहे। उदाहरणार्थ, Talk to you tomorrow. I am offline now. तर अशा पद्धतीने सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गोष्टींमध्ये बोलत असताना अशा पद्धतीचे कॉमन एक्सप्रेशन्स तुम्ही वापरू शकता। तेच जर तुम्हाला कामाच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात बोलायचे असेल तर तुम्ही पुढील एक्सप्रेशन्स वापरू शकता। लेट अस ब्रेनस्टॉर्म, चला चर्चा करूया। उदाहरणार्थ, वी नीड अ युनिक स्लोगन, लेट अस ब्रेनस्टॉर्म। आय एम स्वॅम्प्ड, मी खूप कामात बुडालोय। उदाहरणार्थ, आय एम स्वॅम्प्ड टुडे। ऑन द सेम पेज, म्हणजे एकमत आहोत। फॉर एक्झाम्पल, बिफोर वी स्टार्ट, आर वी ऑन द सेम पेज? आय विल हँडल इट, म्हणजे मी बघतो किंवा मी पाहतो। उदाहरणार्थ, डोंट वरी, आय विल हँडल द सिच्युएशन। लेट अस टच बेस, म्हणजे पुन्हा संपर्क करूया। उदाहरणार्थ, लेट अस टच बेस इन द नेक्स्ट वीक। कीप मी पोस्टेड, म्हणजे माहिती देत राहा। उदाहरणार्थ, इफ एनीथिंग चेंजेस, कीप मी पोस्टेड। डेडलाइन इज क्लोज, डेडलाइन जवळ आहे। उदाहरणार्थ, वर्क फास्ट, डेडलाइन इज क्लोज्ड। इट्स अ विन विन, म्हणजे दोघांसाठी फायदेशीर। वी प्रमोट यू, यू ग्रो अँड इट्स अ विन विन। दॅट वर्क्स फॉर मी, म्हणजे ते मला चालेल। उदाहरणार्थ, वी विल मीट ऑन संडे, दॅट वर्क्स फॉर मी। लेट अस रॅप इट अप, चला संपूया। उदाहरणार्थ, इट्स गेटिंग लेट, लेट अस रॅप इट अप फॉर टुडे।